हॅलो, मी वर्षा. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. सो आज मी बनवणार आहे व्हेज पुलाव. तर त्याच्यासाठी मी इथं तांदूळ धुवून घेतले. तांदूळ कोणतं पण घ्या, मी रेग्युलरचं घेतले कारण की असंच म्हटलं पुलाव करायचा होता मला, दालचा पुलाव. आणि दालचा आणि पुलाव मस्त असं करायचं आहे म्हटलं. रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करूया, त्यासाठी म्हटलं त्यासाठी तांदूळ धुवून ठेवलेत मी. आणि इथं बघा फ्लॉवर, बटाटा, वाटाणा, गाजर, बीन्स कट करून घेतले थोडेसे. आणि त्याच्यामध्ये आता जरा असं दही घालून आपण मॅरिनेट करूया. दही थोडंसं घाला. आणि मॅरिनेटसाठी आपल्याला आणखी काय काय लागणार आहे सांगते. इथं बघा आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली मी पुलावसाठी. आणि त्याच्यातला आता 1 चमचा मी मॅरिनेटसाठी घालणार. त्यानंतर आपण फोडणीमध्ये पण घालणार आहोत आलं लसूणची पेस्ट. आणि त्याच्यामध्ये आपल्याला बिर्याणी मसाला घालायचा आहे. कोणत्याही कंपनीचा मसाला तुम्ही बिर्याणी मसाला ह्याच्यात ॲड करा. सो ह्याच्यात थोडासा घालणार आणि नंतर पुलावला फोडणी दिल्यानंतर त्याच्यात पण थोडासा घालायचा. तर बिर्याणी मसाला कुठल्याही कंपनीचा घाला. त्याच्यामध्ये तुम्ही बिर्याणी मसाला ॲड करा. परत बिर्याणी मसाला तर कराच. आणि नंतर आपल्याकडं मटन किंवा चिकन मसाला असेल तो पण ॲड करा. आता मी इथं नाही करणार, मी दालचा करणार आहे, त्याच्यामध्ये ॲड करणार आहे चिकन मसाला. सो इथं लाल काश्मीरी तिखट ते घातलं, ते फक्त कलरसाठी आहे. आणि हळद घातली आणि मीठ थोडंसं घातलं. नंतर आपण पुलाव करताना त्याच्यामध्ये पण ॲड करूया. इथं मीठ माझं याच्यातलं संपलं आहे मसाल्याच्या डब्यातलं, नंतर मी काढते मीठ. सो नंतर आणि मीठ पुलावमध्ये पण ॲड करायचं, त्या बेताने घाला. आणि आता सगळं असं मिक्स करून घेऊया छान. काश्मीरी लाल तिखट घातल्यामुळे कलर छान येतो बघा. सो छान असं मिक्स करायचं. हे तुम्ही डायरेक्ट फोडणीमध्ये पण घातलं तर चालतंय, पण असं करून बघा, टेस्ट छान येते याला पुलावला, मस्त येते. जसं आपण बिर्याणी करतो तसं टेस्ट येते. आपण बिर्याणीला कसं करतो पण भात वेगळा शिजून घेतो, हे नाही. आपण पुलावमध्ये कसं डायरेक्ट फोडणीत सगळं तांदूळ वगैरे सगळं टाकतो, तर आपण तसं करायचं आहे. पण अशा पद्धतीने करा, छान होते. हे मॅरिनेट झाले, आता आपण फोडणीची तयारी करूया, तोपर्यंत हे मॅरिनेट होतं. तर फोडणी मी आता कुकरमध्ये डायरेक्ट करणार आहे. सो कुकर घेतला इथं मी, त्याच्यामध्ये तेल घातले. तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित, मी ॲडजस्ट केलेला आहे कॅमेरा, सो मोबाईल. आणि तेल घातलं. तेल कमी जास्त तुम्ही कसं खाता त्यानुसार घाला, पण पुलाव किंवा बिर्याणी आपण करताना तेल जरा जास्तच घालतो, त्याने टेस्ट चांगले येते. सो असं काहीतरी वेगळं करायचं असलं तर जरा जास्त, आपल्या डाएट वगैरे कोण करत असतील तर सेकंड कधी तर चालत असतं. सो इथं मी 2 चमचे हे घातलं, तूप पण घातले तेलामध्ये. तर तुम्ही तूप जास्त घालणार असाल तर घालू शकता. इथं सगळे खडे मसाले घातलेत. तमालपत्र, शहाजिरे, दालचिनी, लवंग, वेलची, मोठी वेलची घातली. आणि जो मी मसाला टाकला आहे बिर्याणी मसाला, त्याच्यामध्ये पण सगळे खडे मसाले पण आहे, पावडरमध्ये पण आहे. आणि त्यात खडे मसाले पण आहे, वेलची वगैरे, हिरवी वेलची ते आहे. तर मी मोठी वेलची टाकले, त्याच्यामध्ये हिरवी वेलची आहे म्हणून ह्याच्यात मी ॲड केली नाही आहे. सो त्याच्यात पण मसाले आहेतच. आता हे खडा मसाला छान असा आपला भाजला गेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहे. हा लांब कापून घेतला आहे, 2 मोठ्या साईजचे कांदे आहेत ते मी घेतलेत. आणि टमॅटो मी 1 छोट्या साईजचा घेतला आहे. आणि मोठ्या साईजचे 2 कांदे घेतले. कांदे छान असे परतून घ्यायचे. आणि मस्त असे कांदे परतले की छान आपला पुलाव पण छान होतो. सो कांदा पण छान असा परतून घेऊया पहिल्यांदा. मी नेहमी असंच करते, असं काय नाही रेसिपीसाठी वेगळे काय ॲड करायचं असं नाही. जसं करते तसं. कधी कधी मी डायरेक्ट पण फोडणी सगळं टाकते, कधी कधी असं पण करते. सो कांदा आपण भाजूया 1-2 मिनटं, मग दाखवते. बघा कांदा छान असा भाजला गेला आहे, सॉफ्ट पण झाला आहे आणि थोडा थोडा ब्राऊन म्हणजे पिंकिश कलर पण आला आहे त्याला. मला दाखवते बघा, थोडा थोडा पिंकिश पण झाला आहे.
आता त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. मग मी आलं लसूण आणि कोथिंबीर टाकून पेस्ट केल्या. अशी पेस्ट केल्यावर कुठल्या पण भाजीमध्ये टाकल्यावर टेस्ट खूप छान येते, कारण की स्मेल खूप छान असते त्याची. कोथिंबीर टाकल्यामुळे आणखीन टेस्ट वाढते. इथं मी 2 चमचे आलं लसूण पेस्ट ॲड केले आणि 1 चमचा मी मॅरिनेट केले त्यावेळेस जे भाज्या मॅरिनेट केल्यात त्यामध्ये टाकले. असे 3 चमचे मी आलं लसूण पेस्ट मोठे 3 चमचे टाकलेत आणि छान असा आल्याचा वास जाऊपर्यंत छान परतायचं. तेल तापल्यामुळे आलं लसूण पटकन भाजलं जातं आणि त्याचा स्मेल सगळा निघून जातो. सो छान असं आलं पण आपलं परतलं गेले. आता त्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले सगळ्या भाज्या आहेत, वाटाणा, गाजर, बीन्स, बटाटा आणि फ्लॉवर, हे सगळं आपण मॅरिनेट केले. सो ते आपण छान असं आता परतून घेऊयात. मस्त सगळं एकत्र मिक्स व्हायला पाहिजे, असं छान परतायचं. आता ह्याच्यामध्ये आपण टमॅटो पण टाकूया, म्हणजे टमॅटो पण त्याच्यामध्ये बरोबर भाजून निघेल, छान असं सॉफ्ट होईल. नाहीतर मग ते टमॅटो भातावर कच्चं कच्चं असं दिसतंय. सो टमॅटो पण ह्याच्यामध्ये छान असं भाजून घेऊया. दिसायला पण किती टेम्पटिंग दिसायला बघा, मस्त दिसते. सो याच्यामध्ये आता आपल्याला बिर्याणी मसाला घालायचा आहे. मी सांगितलं होतं मगाशी, थोडा घातला अर्धा आणि राहिलेला सगळा ह्याच्यात मी आणखी टाकला बिर्याणी मसाला. छान असं परतून घेऊया आणखी. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि छान असं वाफवून घ्यायचं. एक असं 5-6 मिनटं छान वाफ निघू द्यायची त्याची, म्हणजे वाफेवरती भाज्या थोड्याशा शिजून निघतात आणि मग भातामध्ये पटकन सगळ्या शिजून जातात, सॉफ्ट होतात. सो आपल्याला एक 5-6 मिनटं छान असं ह्याला वाफ देऊन घ्यायची आहे आणि 5-6 मिनटाने मी तुम्हाला दाखवते वाफ निघल्यानंतर. वाफेवर कसं वाफ दिल्यामुळे आपल्या अर्ध्या भाज्याच त्यात शिजून निघतात आणि नंतर भातामध्ये पण शिजतात. नाहीतर मग कसं भाज्या एक एक कच्च्या राहिल्या तर ते भातामध्ये पुलावमध्ये छान वाटत नाहीत. त्यामुळं वाफ आधी देऊन घ्यायची छान. ह्याला वाफ दिलं की मस्त आपला पुलाव पण छान होतो. सो थोडा वेळ आपण वाफ देऊया आणि मग तुम्हाला मी दाखवते. तर इथं झाले तर आता मी किती 5 मिनटं छान वाफ दिली आहे बघा. त्याला चांगलं तेल पण सुटले बघा, अजिबात खाली लागलं वगैरे नाही आहे आणि तेल पण छान असं सुटले त्याला आणि भाज्या पण छान असा वाफ निघली भाज्यांना पण छान अशी. सो आणखीन थोडंसं आपल्याला वाफ द्यायची. आणखीन एक मी 2-3 मिनटं वाफ देणार आहे. सो छान अशी आपली पूर्ण आधी 5 मिनटं नंतर 5 मिनटं अशी मी 10 मिनटं छान वाफवून घेतलेत आणि भाज्या पण अर्ध्या आपल्या शिजलेत. बघू शकता बाजूला तेल पण सुटले, अजिबात खाली लागलं पण नाहीये आणि छान वाफवल्या गेल्यात भाज्या. एकसारखं कसं वाफ दिल्यामुळं खाली लागण्याची शक्यता असते, त्यामुळं मध्ये जरासं हलवा 1-2दा आणि छान वाफवून झाल्यात आपल्या भाज्या मस्त असं. आणि त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं. मीठ पण घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया. मीठ सगळ्या भाज्यांना लागेल. आपण मॅरिनेट केलं त्याच्यामध्ये पण मीठ ॲड केलं आहे आणि आत्ता वरून पण केलं आहे, त्या बेताने तुम्ही मीठ घाला कमी जास्त चवीनुसार. आता ह्याच्यामध्ये आपण धुतलेला तांदूळ ॲड करायचा. तांदूळ मी धुवून ठेवलेला तो सगळा ॲड केला ह्याच्यामध्ये. तर छान असा सगळ्या आपल्या भाज्यांमध्ये सगळा मसाल्यामध्ये भाज्यांमध्ये तांदूळ छान असं मिक्स करून घ्यायचं. तांदळा सगळीकडे तो मसाला भाज्या आणि मसाला मिक्स झाल्या पाहिजेत, लागल्या पाहिजेत असं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण पाणी टाकायचं. पाणी मी जे मॅरिनेट केलेलं भांडं होतं सो त्याच्यामध्ये बाजूला
पाणी घालून त्या भांड्यातच गरम करायला ठेवले. गरम पाणी घातल्यानंतर भात आपला छान होतो आणि पटकन होतो, वेळ लागत नाही. आपण जर पातेल्यामध्ये करत असेल तरी पण गरम पाणी घालायचं, भात लवकर पटकन शिजतो आणि छान होतो, फुलतो छान. सो मी इथं बाजूला पण गॅसवरती बघा भांडं ठेवलं होतं, ज्यात मॅरिनेट केले त्या भांड्यातच पाणी म्हटलं गरम करायचं, म्हणजे त्याला मसाला वगैरे लागलेला आहे तो पण त्याच्यात ॲड होऊन जाईल. सो इथं वरून मी आता 1-2 चमचे तूप घातले आणि आधी आपण तेल घातलं त्यावेळेस पण मी 1-2 चमचे तूप घातलं होतं आणि आत्ता 2 चमचे असे 4 चमचे मी तूप वापरले. तूप वापरल्यामुळे पण भाताचा फ्लेवर छान येतो आणि मस्त लागतो. सो तूप खायला पण चांगलं असतं. इथं बघा पाणी घातलं आहे मी, ज्या भांड्यामध्ये मॅरिनेट केलं होतं आपण भाज्या त्याच भांड्यामध्ये दिसत असेल तुम्हाला, पाणी घातलं त्याच्यात गरम करून आणि आता छान असं मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने तुम्ही पुलाव बघा, एकदा ट्राय करा आणि मला सांगा कसा होते. खूपच छान होते, टेस्टी होतो. आणि तांदूळ काय असं नाही आहे मी बासमती वगैरे ह्याच्यात काय वापरलं नाही, पण साधा मला अचानक माझं मनात आलं की दालचा आणि पुलाव करायचा म्हणून मी केलं आहे. असं काय दुसरं नाही, आपण रेग्युलर जे घरात आम्ही वापरतो तांदूळ त्या तांदळातच मी हा पुलाव बनवला आहे. सो वरून मी कोथिंबीर टाकली आणि आलं लसूण पेस्टमध्ये पण कोथिंबीर ॲड केली होती मी पेस्ट हे करताना, बारीक करताना, आणि हे वरून थोडीशी टाकली. आता कोथिंबीर पण छान असं त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. कोथिंबीर अशी मिक्स करून घेऊया म्हणजे कसं एक जण असं तसंच वरती ठेवतात आणि कुकरला शिट्ट्या दिल्या की कसं काळी पडते जरा कोथिंबीर, मग त्यातच मिक्स करून टाकायची. तर ह्याला आपण कुकरला टोप पण लावणार आणि छान अशा 3 शिट्ट्या द्यायच्या. 3 शिट्ट्यामध्ये आपला भात रेडी होतो मस्त असा. तिथं मी टोप पण लावले, शिट्टी पण घातली. आता शिट्टी झाल्यानंतर 3 शिट्ट्या झाल्या दाखवते तुम्हाला, तोपर्यंत आपण दालचा करून घेऊया. दालच्यासाठी इथं मी छोट्या कुकरला डाळ लावली होती. इथं बघा त्याच्यामध्ये सगळ्या डाळी मिक्स केल्या. ह्याच्यामध्ये थोडीशी हरभरा डाळ, तूर डाळ, मूग डाळ आणि एक मोठ्या साईजचा टमॅटो टाकला होता, हिंग टाकलं होतं, हळद टाकली होती आणि दुधी भोपळा, 1 भोपळा होता त्यातला अर्धा कट करून टाकला होता, ह्याच्यातच ॲड केला होता म्हणजे त्यात शिजून निघेल म्हणून. बघा डाळ किती छान शिजले. ह्याला पण मी एक छान अशा 3 शिट्ट्या दिल्या त्या. आणि हा मसाला मी दालच्यासाठीच केला आहे. ह्याच्यामध्ये फक्त आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं एवढंच घातलं आहे, बाकी काय घातलं नाही आहे. सो आपण दालच्याला आपला भात होईपर्यंत दालच्याला फोडणी देऊन घेऊया. त्याच्यामध्ये मी तेल टाकली. आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी टाकणार. ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये माझा कांदा ॲड करायचा राहिला होता, तर तुम्ही आवर्जून कांदा ॲड करा 1 मोठ्या साईजचा. दालच्यामध्ये कांदा छान लागतो. इथं मी हिंग पण टाकले आणि डाळ शिजताना पण हिंग ॲड केलं होतं आणि इथं पाव चमचा हिंग टाकले. हिंग दालच्यामध्ये जास्त जरा असल्यानंतर छान लागतो दालचा, किंवा आपण साधं वरण पण करतो त्याच्यात हिंग जास्त असेल तर त्याला टेस्ट एक वेगळीच छान येते. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली फोडणीमध्ये मी. आणि तर ह्या टायमाला तुम्ही कांदा नक्की ॲड करा, माझा विसरला होता ॲड करायचा गडबडीच्या ह्याच्यात. सो इथं मी मसाला टाकला जो केला होता, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीरचा मसाला केला होता पेस्ट, ते टाकले पूर्ण सगळा. आता छान असा मसाला पण भाजून घ्यायचा आहे. इथं मी व्हिडिओमध्ये आहे ना आमची सिरा मध्ये येत असते, सो तिच्याबरोबर पण बोलत मी करत असते, म्हणून मी व्हॉइस ओव्हर करते. डायरेक्ट आवाज येत नाही, कारण सियारा पण मध्ये आली की तिला पण बघावं लागतं, करावं लागतं. इथं बघा मसाला छान असा मी परतायला लागले, छान असं त्याला तेल सुटेपर्यंत. मसाला जितका आपण छान भाजतो तितकी आपली कुठलीही भाजी छान होते. मसाला कधी पण त्याचा कच्चा स्मेल जाऊपर्यंत भाजायचा, म्हणजे मस्त होतं आपली, त्याला टेस्ट भाजीला छान होते. तर ह्याला थोडंसं झाकण देऊन मी 1 मिनिट थोडासा मसाला छान शिजू देणार. इथं बघू शकते छान असं तेल पण सुटले आपल्या मसाल्याला आणि छान असा मसाला आपला भाजला आहे. आता त्याच्यामध्ये आपण हळद वगैरे घालूया. तर त्याच्यामध्ये 1 पाव चमचा मी हळद घातली.
दालच्यामध्ये पण हळद ॲड केली, त्या ह्यानं घालायची. आणि इथं काश्मीरी लाल तिखट घातले कलरसाठी. आणि आपला चिकन मसाला ॲड केला आहे मी थोडा. माझ्याकडे होता, ॲड करा, तुमच्याकडे असेल तर ॲड करा, नसेल तर स्किप केला तरी चालेल. माझ्याकडे थोडासा राहिला होता त्या पोडीमध्ये, तो सगळा मी ॲड केला. आणि इथं आपली घरची लाल तिखट चटणी त्याला आपण म्हणतो, सो चटणी ॲड केले. आता छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची. थोडंसं मसाल्याच्या भांड्यातच आपण पाणी ॲड करूया आणि ओतूया. मसाला थोडं झाकण देऊन एक अर्धा मिनटं मसाला छान असा शिजू आणखीन देऊया, कारण की त्याच्यात कोरडे मसाले आपल्याला टाकले ते पण छान शिजले पाहिजेत. बघू शकता छान असं तेल सुटले, तरी आली आहे. छान असा मसाला पण भाजला गेला आहे आपला, बघू शकता. मस्त असं कलर पण छान आला आहे, मसाला पण छान असा भाजला गेला आहे. आता आपण जो आपली डाळ वगैरे शिजवून घेतली होती ती टाकायची. इथं मी थोडंसं मीठ टाकले. आता आपण डाळ टाकायची शिजलेली, त्याच्यामध्ये सगळं आपण ॲड केलं आहे. थोडीशी हरभरा डाळ, तूर डाळ, मूग डाळ आणि भोपळा, दुधी भोपळा अर्धा, वरची साल काढून टाकलेलं, एक मोठ्या साईजचा टमॅटो, हळद, हिंग ॲड केलं होतं शिजताना. सो मस्त अशी डाळ आपली शिजली, त्याला मॅश करायची पण गरज लागली नाही, एवढी छान शिजली डाळ. आता त्याच्यामध्ये आपण आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ॲड करायचं. घट्ट तुम्ही खात असाल तर घट्ट आहे असं ठेवलं तरी चालतंय. दालचा जरा घट्टच असतो, पण मी आणखी थोडं पाणी ॲड करणार, कारण की तो नंतर आणखी जरा घट्ट होतो. जसं गरम करायला तसं आपला दालचा जरासा घट्ट होतो. सो इथं मी थोडंसं पाणी आणखीन जरा ॲड करते, म्हणजे आपल्या कुकरमध्येच पाणी घातलं, बाजूला डाळ वगैरे लागलेली त्याच्यातलंच ॲड केलं घालून. आता वरून छान अशी कोथिंबीर ॲड केली. तर छान असं मिक्स करून घ्यायचं. आता दालच्यामध्ये आपण चिंच घालायची. चिंच मी जराशी भिजत ठेवली आहे पाण्यामध्ये, सो ती पण मी ॲड करणार आहे, त्यानं टेस्ट छान येते दालच्याची. तर मी जरासं चिंच ॲड करते, चिंचेचं पाणी. इथे बघा घातलं मी चिंचेचं पाणी, तुम्ही पण नक्की ॲड करा, ते दालचा छान होतो. आणि डाळ शिजताना आणि एक तुमच्याकडे जर पालक असेल किंवा जी गरगट्याची भाजी असते त्याला काय म्हणतात लक्षात नाही आहे माझ्या, किंवा पालक असेल तर ती डाळ शिजताना त्याच्यामध्ये टाका, त्यानं आणखीन जरा छान दालचा होतो आणि टेस्ट खूप छान येते. माझ्याकडे नव्हता पालक, तो मी टाकला नाही, तुमच्याकडे असेल तर ॲड करा. सो छान असं आपला दालचा पण तयार झाला. छान असं उकळी द्यायचं, आता मस्त छान एक 5 मिनटं उकळू वगैरे द्यायचं. 5 मिनटानंतर आपला दालचा पण रेडी होईल मस्त असा. इथे चवीनुसार मीठ बघा कमी जास्त आणि मीठ ॲड करा. तर बघा छान असं मी बारीक गॅसवरती एक 5 मिनटं दालचा उकळून घेतला आहे. इथं तुम्हाला पातळ वाटत असेल, पण घट्ट झालेला तो दालचा. आणि इथं बघा कुकरला पण शिट्ट्या झाल्या 3, कुकर गार झाल्या दाखवते. कुकर बघा गार झालं आहे आणि बघा मस्त वाफ आली, इतका स्मेल छान येत होता ना. आणि खूप छान असा पुलाव झाला होता. तुम्ही असा पुलाव नक्की ट्राय करा, खूप छान झाला होता, टेस्टी झाला होता. आणि एकदा ट्राय करून प्लीज मला सांगा कसा वाटला तुम्हाला, कारण की खूप छान झालं. मला सगळी घरातली खाली मी नेहमी करते, सगळ्यांना आवडतंच मी केलेलं, पण तुम्ही पण ट्राय करा अशा माझ्या पद्धतीनं, छान होतो. तुम्हाला समोरून दाखवते, बघू शकताय मस्त असं झालं आहे. रेग्युलरच्या तांदळाचा केला आहे, पण खूप छान झाला होता. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की मला सांगा दालचा आणि पुलाव कसा झाला असेल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, धन्यवाद.